रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने बीड जेलमध्येच ठेवण्यात यावे यासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने आरोपीच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवला। सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करत सांगितले की आरोपी विष्णू चाटे याला बीड जेलमध्ये ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते। तसेच आरोपी स्थानिक जेलमध्ये राहिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असून पुराव्यांशी छेडछाड करण्याचा किंवा साक्षीदारावर दबाव आणण्याचा धोका असल्याची भीती सरकारी पक्षाने व्यक्त केली। या प्रकरणाचे गांभीर्य आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता आरोपीला बीड जेलऐवजी इतर सुरक्षित कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी प्रशासनाच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली। यासोबतच आरोपीला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याचा अधिकार हा जेल प्रशासनाचा असल्याचेही सरकारी पक्षाने स्पष्ट केले। दरम्यान ही या प्रकरणातील 23वी सुनावणी होती। डिजिटल पुराव्यांच्या प्रती उपलब्ध करून देण्यासाठी अभियोग पक्षाने वेळ मागितल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी रणरागिणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।